विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या पेपरमध्ये शेवटचा पेपर असतो कर्तव्य भूमिती व अक्षर लेखन हा बघणार आहोत। या पेपरमध्ये तुम्हाला सर्वात आधी आपले साहित्य तयार ठेवावं लागेल। शार्पनर, खोड रबर, पेन्सिल व्यवस्थित छिललेल्या, स्केल, कंपास पेटीमधलं पूर्ण साहित्य, कलर, पॅलेट, ब्रश, वाटर आणि एक कॉटनचा कपडा आणि एक हाताखाली ठेवायला पेपर, अशा पद्धतीचं साहित्य पूर्ण तयार ठेवावं लागतं तुम्हाला। यानंतर आपल्याला जेव्हा पेपर मिळतो या पेपरवरती एका बाजूला असा स्टॅम्प असतो। हा असा स्टॅम्प असतो, ठीक आहे। अशा पद्धतीने स्टॅम्प मारले असतो, ज्याच्यावर तुम्हाला नाव, तुमचा रोल नंबर, सेंटर नंबर वगैरे लिहायचं असतं, ठीक आहे। अशा पेपर तुम्हाला पेपर मिळतो। त्या पेपर मिळाल्यानंतर उत्तरपत्रिका, त्यात एक प्रश्नपत्रिका मिळते तुम्हाला। आता ही एलिमेंटरी प्रश्नपत्रिका आहे। ती प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर आधी तुम्हाला पूर्ण ज्या सूचना आहेत त्या पूर्ण वाचून घ्याव्या लागतील। याच्यामध्ये विभाग अ मधील कोणते 4 प्रश्न सोडवायचे आहे। हा विभाग अ, याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत विभाग अ मधला, कारण इथे 5 दिले असते, 5 पैकी 4 सोडवायचे असतील। आणि विभाग ब मधील अक्षर लेखनाचा प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। हा जो ब विभाग आहे याच्यामध्ये हा जो अक्षर लेखन आहे हा सोडवणं आवश्यक आहे। समजा तुम्ही 4ही प्रश्न व्यवस्थित सोडवले किंवा 5व्या प्रश्न त्याच्याला सोडवला, पण अक्षर लेखनच समजा आपण नाही लिहिलं तर आपण या विषयामध्ये नापास होऊ। म्हणून आपल्याला विभाग ब हा सोडवणे अनिवार्य आहे, तरच तुम्ही पास होऊ शकता। आणि हा विषय इतका सोपा आहे प्रॅक्टिस केल्यानंतर की या विषयामध्ये तुम्हाला पैकी मार्क मिळू शकतात। कारण बाकी विषयामध्ये जे असतात, वस्तुचित्र असो, डिझाईन असो, यामध्ये तुम्ही जरी सुंदर चित्र काढलं असेल, तुम्हाला जरी आवडलं असेल, परंतु परीक्षकाला आवडेलच याचं काही गॅरंटी नसते। म्हणून मार्क कव्हर करायचं असेल तर तुम्हाला या भूमितीच्या विषयामध्येच तुम्हाला मार्क कव्हर करावं लागेल, कारण इथं परफेक्टपणा असतो आणि पैकी मार्क मिळत असते, ठीक आहे। तर आपल्याला अ विभागामध्ये 4 सोडवायचे आहे आणि हा सोडवणं आवश्यक आहे। नंतर काय म्हणतात, 3 मध्ये आकृती रचनेच्या सर्व रेषा कायम ठेवाव्या व त्या पुसून टाकता कामा नये। जेव्हा आपण एखादी प्रश्न सोडवता त्या प्रश्नामध्ये आपण बारीकसारीक ज्या रेषा ओढतो त्या रेषा कट करायच्या नाही, त्या जशा आहेत तशा ठेवायच्या। जर कट केल्या तर जर मार्क कट होऊ शकतात। म्हणून जशा तुमच्या रेषा आहे, जशा हा रेषा आहे तशा त्या कायम ठेवायच्या। त्यानंतर आवश्यक वाटल्यास कागदाच्या दोन्ही बाजूंचा पृष्ठभाग दुरुस्त करू शकतो। समजा आपल्याला हा पेपर दिला, आपण इकडनं आतापर्यंत ड्रॉइंग काढता लिहिलं, इकडनं कोरी ठेवली असते बाजू। जर स्मरणचित्र असेल तर इथं आपण काढतो, ही बाजू कोरी असते। परंतु भूमिती पेपरमध्ये ही बाजू वापरू शकतो आपण आणि स्टॅम्प कडली पण बाजू वापरू शकतो, म्हणजे पेपरच्या दोन्ही साईडला आपण डायग्राम काढू शकतो। आता बघा, याच्यामध्ये आपण पेपर सोडवायचा आहे। आपल्याला पेपर सोडवायच्या आधी आपल्याला जे 4 अ विभाग
विभाग अ मधले आपले जे 4 प्रश्न सोडवायचे आहेत ते आपण ज्या बाजूला स्टॅम्प नाही त्या बाजूला आपण सोडवणार आहोत. त्याच्यासाठी आधी आपल्याला त्याचे 4 भाग करावे लागेल. असे 4 भाग करून घ्यायचे ड्रॉइंग शीटचे. त्यानंतर मग आपल्याला 4 भाग झाल्याच्या नंतर मग आपले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये 4 प्रश्न सोडवायचे आहे. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, 7 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून त्या 4ही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्वर्तुळ काढा. म्हणजे आपल्याला चौरस काढून याच्यामध्ये 4ही बाजूला स्पर्श करणारा अंतर्वर्तुळ काढायचा आपल्याला. तर आता बघा, मी 4 प्रश्नांपैकी आता पहिला प्रश्न घेत आहे. ठीक आहे, ते प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला ते करावं लागेल. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 7 सेंटीमीटरची आपल्याला एक रेषा काढायची आहे. आधी आपल्याला हे करत असताना आधी या कागदावरती एक रफ तयार करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथं कसं ड्रॉइंग करायचं आहे ते लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये 6 सेंटीमीटर म्हणतात, 6 सेंटीमीटर घेतली. ठीक आहे, ह्याच्यात एक आपण चौरस काढला. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. अशा पद्धतीने आपली ड्रॉइंग तयार होईल. तर हे ड्रॉइंग काढत असताना इथे आपल्याला चौकोन करून वर्तुळ काढावं लागेल. त्यामुळे आपल्याला रेषा खाली घ्यावी लागेल. बघा, आता ही रेषा घेतली आहे पुसटशी, त्याच्यावर 7 सेंटीमीटरची एक रेषा आपल्याला काढायची आहे. याच्यासाठी आपल्याला पहिले याचे लंब काढावं लागेल. पहिले लंब काढताना काय करावं लागेल तुम्हाला, अर्धा सरकू, त्याच्यानंतर अंदाजे माप घेऊन इकडे चाप्स मारायचा, इकडे चाप्स मारायचा. ठीक आहे, मग हे आपल्याला रेषेला लंब काढायचा आहे. हे बघा, हा इथे पॉईंट मिळतो, हा पॉईंट जोडून घेतली रेषा. ठीक आहे, आता याची आपल्याला बाजू 7 सेंटीमीटर पाहिजे. 7 सेंटीमीटर बाजू असल्यामुळे आपण याच्यामध्ये मेजरमेंट घेऊ. आता माप घेताना 1 2 3 4 5 6 7 असं 7 सेंटीमीटर असते. तर आपल्याला इथून सुरुवात करायची. एक म्हणजे इथून सुरुवात नाही करत, पुष्कळचे मुलं चुकी करतात नाही, इथून सुरुवात करतात 1 पासून. पण वास्तवात इथून नाही घ्यायचं, आपल्याला इथून घ्यायचं आहे. शून्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे 7 सेंटीमीटर. हे बघा, इथून सुरुवात केली आहे 7 सेंटीमीटर बरोबर, म्हणजे आपल्याला शून्यापासून सुरुवात करायची आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे, आता हे 7 सेंटीमीटर घेतल्यानंतर आपण इथे घेतलंय, इथे घेतलंय. हे बघा, हे 7 सेंटीमीटर आहे बरोबर. हे 7 सेंटीमीटर आपण इथे हा चास्ट मारलेला आहे, याला वाढवून देऊ. सात सेंटीमीटर इथपर्यंत आलं आहे. हे स्टोक आपण कायम ठेवून इथे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर
या याच्यावर ठेवून इथे घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हा पॉईंट मिळतो. ठीक आहे, मग हे पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे. याला आपण ए नाव दिलं आहे. ठीक आहे, याला बी नाव देऊ, याला सी आणि याला डी. हे पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे. जोडताना बिलकुल शार्पनेसपणा असणं फार जरुरी आहे. बघा, हे जोडल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये काय म्हणताय, अंतर याच्या आतमध्ये वर्तुळ काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे टोक जोडून घ्यावे लागेल. त्याच्यानंतर सी आणि बी हे टोक जोडून घ्यावे लागेल. ठीक आहे, आपल्याला इथे मध्य मिळतो. त्याच्यानंतर मग आपल्याला या रेषेचा मध्य काढायचा आहे, म्हणजे सेंटर. अंदाजे अंतर घेऊन इथे चास्ट मारून घ्यायचा. त्याच्यानंतर एवढं ठेवून इकडे चास्ट मारायचा, म्हणजे आपल्याला याचा मध्यभाग भेटतो. या पॉईंटला हे जोडून घ्यायचं. जोडल्याच्या नंतर मग आपल्याला हा इथे ओ मिळेल. ठीक आहे, नंतर ओ आणि हा जो पॉईंट मिळाला हे आपण अंतर घेऊन घ्यायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये हे बघा, अशा पद्धतीने तुमचं प्रश्न क्रमांक 1ची आकृती तयार होईल. आता हे काढत असताना याच्यामध्ये ज्या मी ह्या रेषा मारलेल्या आहेत, ह्या अशा कोणती रेष खोडायची नाही, हे जसं आहे तसं ठेवायचं आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आता याला आपण पेनिंग पण लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 घेऊ. आता हे जे आपण काढलेलं हे तुम्ही बॉल पेनने पण करू शकता. या बॉल पेनने सुद्धा तुम्ही ह्या रेषा करू शकता, परंतु यांनी करण्यापेक्षा पेन्सिलने करणं केव्हा चांगलं. प्रश्न क्रमांक 2. 9 सेमी लांबीच्या काय म्हणतात 9 सेंटीमीटर लांबीच्या रेषा PQचे 4 समान भाग करा. आता 9 सेंटीमीटरची रेषा घेऊ आपण. भूमितीच्या पेपरसाठी तुम्हाला छोटी स्केल न वापरता मोठी स्केल वापरलं तर केव्हा चांगलं आहे. ह्या ज्या मोठ्या रेषा काढायसाठी नसेल तर मग तुम्ही छोटी स्केल घेऊ शकता. आता बघा 9. बिलकुल शून्यापासून घेतलं मी, शून्यापासून तर 9 पर्यंत. शून्यापासून तर 9 पर्यंत 9 सेंटीमीटरची आपण 9 सेंटीमीटरची आपण PQ रेषा घेतली. P आणि Q रेषा घेतली. ठीक आहे, आता या रेषेचा आपल्याला समान 4 भाग करायचे आहे. हे 9 सेंटीमीटरची रेषा आहे, याचे समान 4 भाग करायचे. समान 4 भाग करत असताना आधी आपल्याला याला मध्य काढावं लागेल. अंतर कायम ठेवून. ठीक आहे, हे जोडून घ्यायचे. ही रेषा जी मिळाल्या
ह्या जोडून घ्यायचं आपल्याला. इथे पॉईंट मिळालेले आपल्याला. हे झाला मध्य. आता हे झाले याचे 4 भाग करायचे, 1 2 3 4. तर मग पुन्हा आपल्याला हा जो पॉईंट मिळतो त्याला PQ ला O ना देऊ. हा पॉईंट मिळतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रश करायचं आहे. हे पुन्हा अंदाजे अंतर घ्यायचं. इथे चास मारला, इथे चास मारला, नंतर या पॉईंटवर ठेवला, इथे चास मारला, इथे, नंतर अंतर तेच कायम ठेवायचं. इकडे चास मारला, P वर ठेवला, इथे एक मारला आहे, इथे मारला. आता ह्या पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा. हे जे 2 पॉईंट मिळतात 1 2 ते आपल्याला जोडून घ्यायचे. बघा 1 2 3 4 म्हणजे आपला जो हा प्रश्न आहे 9 सेमी लांबीच्या PQचे 4 समान भाग करा. तर आपण 1 2 3 4 समान भाग केलेले आहे. हा झाला प्रश्न दुसरा. आता आपण घेऊ प्रश्न तिसरा. प्रश्न क्रमांक 3. यामध्ये तुम्हाला आपण केलेले प्रत्येक स्टेपची माहिती लिहायची आवश्यकता नाही. फक्त आपण काय केलेलं आहे त्या जशा आहे तशा त्या रेषा कायम ठेवायच्या, खोडायचा नाही. आणि खोडरबरचा वापर फार कमी करायचा. खोडरबरचा वापर करायचाच नाही. खोडरबरचा वापर केला की पूर्ण आपली शीट काळपट होते आणि मग ते पाहायला छान नाही वाटत. हां, तर प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो आपल्याला, 4 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाचे 8 समान भाग करा. आता 4 सेंटीमीटर त्रिज्या घेतली आपण. आता बघा वर्तुळ असतो, ही झाला व्यास आणि ही झाली त्रिज्या. इथून एवढा भाग हे त्रिज्या आणि इथून तेवढा भाग आहे व्यास. तर आपल्याला किती 4 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची. 4 सेंटीमीटर तरी 0 पर्यंत बरोबर. हे बघा 4 ते 0. ठीक आहे. आता याची आपल्याला या त्रिज्येचे वर्तुळ घ्यायचं आहे. वर्तुळ ठीक आहे. वर्तुळ घेतल्याच्या नंतर याचे आपल्याला भाग करावा लागेल. याचा आपल्याला पहिले भाग करावा लागेल. अंदाजे घ्यायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर मग आपल्याला याचा भाग करावा लागेल. या पॉईंटून हा सरळ जोडून घ्यायचा. ठीक आहे. मग आपल्याला इथे तेवढंच करावं लागेल. या पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा. एक 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. हे बघा याचे 8 समान भाग करायचे. 8 ते बरोबर झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने
याचे 8 समान भाग आपण केलेले आहे. हे सुद्धा आपल्याला खोडायचं नाही, हे जसं आहे तसं ठेवायचं. आता प्रश्न क्रमांक 4 घेऊया. प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, 9 सेमी कर्ण असलेला चौरस काढा. आता 9 सेंटीमीटर असलेला आपल्याला चौरस काढायचा आहे. आधी आपल्याला एक अशी मध्यभागी अशी एक रेष काढावी लागेल. ठीक आहे. याच्यानंतर आता इथे आपल्याला 9 सेंटीमीटर, 0 पासून तर 9 पर्यंत 9 सेंटीमीटर हा झाला कर्ण. नऊ सेंटीमीटरचा कर्ण, याला आपण ए आणि बी नाव देऊन टाकू. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अंदाजे आपल्याला रेषा काढायच्या आहे. बघा, अंदाजे माप घेऊन इकडे घेतलं, इकडे घेतलं. ठीक आहे. आता हे माप घेतल्याच्या नंतर हे आपल्याला एक कशी रेषा मिळते. ठीक आहे. म्हणजे या दोन याचा मध्यभाग काढला, नंतर मग हे आपल्याला ह्या रेषा मिळते, ह्या रेषेत जोडून घ्यायचं. हे जोडलाय, इथे जोडलाय, इथे जोडून घेतलंय आणि हे इथे जोडून घेतलंय. हे बघा, हे 1 2 हे चौरस झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपण 4 प्रश्न सोडवले. आता समजा आपल्याला वाटलं टाईम आहे आपल्याकडे, टाईम असल्यामुळे आपण 5वा प्रश्न सोडवायला काही हरकत नाही. जर तुमच्याकडे टाईम असेल तर आपण इथे असा 5वा प्रश्न सोडून घेऊन येतो. दुसऱ्या साईडला प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये काय होतं, समजा आपण 4 प्रश्न सोडवले, याच्यातला एखादा समजा प्रश्न चुकलेला आहे किंवा कमी मार्क पडत असेल, तर समजा एक आपण जास्त प्रश्न सोडवला तर याचा मार्क आपण त्या प्रश्नाऐवजी हा प्रश्नाचे मार्क मिळू शकतात आपल्याला. म्हणून 5वा प्रश्न सोडवायला काही हरकत नाही. तसं 4च सोडवावं लागते आपल्याला, फक्त 4च सोडवायचे आहे. पण टाईम असेल तर 5वा सोडवून ठेवायला काही हरकत नाही. आता बघा, याच्यामध्ये काय म्हणतात, काटकोन काढून त्याचे 3 समान भाग तयार करा. आता काटकोन काढायचं आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला एक रेष घ्यावी लागेल, ए बी. आता याला माप दिले नसल्यामुळे आपल्याला याचं काय कुठेतरी एक पॉईंट घेऊन टाकू. ठीक आहे. पॉईंट घेतल्यानंतर याला आपण लंब काढूया, कारण आपल्याला काटकोन करायचं आहे. याला लंब काढण्यासाठी आपल्याला इथे एक रेष, इथे एक रेष आणि नंतर ह्या पॉईंटला ह्या पॉईंट जोडून द्यायचा. तर काटकोन म्हटलं तर हा 90 अंशाचा असतो. याच्यामध्ये तुम्ही समजा पॉईंट घेऊन असं ठेवून सुद्धा काढला तरी जमेल, असं ठेवून द्यायचं बरोबर, आणि 90 अंशाचा पॉईंट घेऊन काढला तरी जमेल. परंतु आपण याचा वापर केला तर रीती नियमानुसार आपण गेल्यासारखं होईल. ठीक आहे. आता हा जवळपास आपल्याला 90 अंशाचा कोन मिळाला.
आता याचे आपल्याला समान भाग करायचे आहे. समान भाग करताना आपल्याला इथून एक आधी हे अर्धा हे घेऊन घ्यायचा वर्तुळ. ठीक आहे. घेतल्यानंतर मग याला इथून इथे चास्ट मारायचा आणि तेच अंतर ठेवून इथे चास्ट मारायचा. हे बघा, आपण हा वर्तुळ घेतलाय, तेच अंतर कायम ठेवून इथे ठेवायचं आणि इकडे चास्ट मारायचा आणि इकडे ठेवायचं. जसं याला आपण नाव देऊ शकतो A B C. हे जे पॉईंट आहे, या पॉईंटवर मग इथं नाव शोधू शकतो N O असे पॉईंट मिळतात आपल्याला. ठीक आहे. मग हे पॉईंट याच्यावरून जोडून द्यायचे. हे बघा, 1 2 3 समान 3 भाग भेटले आपल्याला. अशा पद्धतीने आपण 1 2 3 4 आणि 5 असे 5 सोडवले. 4 सोडवायचे, आपण 5 सोडवले. परंतु हे 5 समजा सोडवले आणि समजा आपण अक्षर लेखन जर केलं नाही, विभाग अ मधले हे विभाग अ आहे, हा विभाग अ. हा विभाग अ मधले आपण 1 2 3 4 आणि जास्तीचा 5वा जर सोडवला आणि समजा विभाग ब जे आहे, हा जर प्रश्न नाही सोडवला अक्षर लेखनाचा तर तुम्ही नापास होल. अक्षर लेखन हा विभाग सोडणे फार जरुरी आहे. आता अक्षर लेखनामध्ये आपल्याला खाली प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे, हे बघितलेच आहे. ठीक आहे. उत्तरपत्रिकेवर आपल्या आवडीनुसार योग्य बाह्याकाराचे रेखाटन करून त्या बाह्याकारात खालील शब्द शीर्षकाचे शब्दार्थाला अनुरूप किंवा मुक्त आविष्कार पद्धतीने अक्षराचे रेखाटन करून आवडीच्या रंगाने रंगवा. आता एकटा जेव्हा आपण हा अक्षर बघतो, त्या अक्षराला जे अर्थ आहे त्या अर्थानुसारच आपल्याला ते करावं लागते. हां, जसं मी काही करून ठेवलेलं आहे बघा. हे बघा, मी चमक केलेलं आहे. जसं वेदना, वेदना हा शब्द आहे. वेदना म्हणल्यानंतर आपल्याला ज्या वेदना जाणवतात त्यानुसार मी हे काटे काटे दाखवले याच्यामध्ये. गती म्हटलं थोडं फोर्स दाखवलं याच्यामध्ये. रक्त म्हटलं तर लाल रक्त असतात, ते टाकल्यानंतर रक्त असं सांडल्यानंतर हे होतो, ते दाखवलेलं आहे. म्हणजे त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थानुसार आपल्याला ते शब्द चित्रित करायचे आहे. डंख म्हटल्यानंतर साप दाखवलेला आहे, डच्या जागी डंख साप. आणि साप चालल्यानंतर माणूस निळसर हिरवट असा होतो, ते रंगामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या शब्दाला अभिप्रेत असला अर्थ आणि त्याला रंग याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला ते शब्द लिहायचे असतात. आता बघा, इथे मी हे पूर्ण केलेलं आहे. याचप्रमाणे तुम्हाला एकता, आता एकता म्हटलं तर युनिटी, एकत्र असं होतं. याचे तुम्हाला काही स्केचेस करावं लागेल. एकता म्हटलं तर आता एकता म्हणजे एकत्र, याच्यामध्ये क समजा गेला आणि ता म्हणजे एकत्र समजा आले, एकत्र. किंवा एकता म्हटल्यानंतर अशी समजा एकमेकाला हात धरून आहे, असे काही व्यक्ती काढले एकता आणि त्या लिहिले एकता, तरी जमू शकेल. परंतु हे लिहित असताना तुम्हाला रंग आणि काय अभिप्रेत करतात हे घेणं बहुत जरुरी आहे. एकता म्हटलं तर एकत्र पण येऊ शकतो आपण. समजा आपण 2 मित्र भेटले समजा एकमेकाला,
एकत्र ते असं व्यवस्थित एकता, तिच्या दोघांमध्ये एकता असू शकते. फास्ट आंदोलन करताना एकता, अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट दाखवावं लागते. जसं एकता म्हटलं तर मुठ्ठी पण होऊ शकते एकता. समजा आता असं दाखवला एकता, असं मोठी एकता असं दाखवलं. तुम्हाला तुमच्या याच्यानुसार आपण दाखवू शकतो. आता मी याच्यामध्ये एकता जो शब्द लिहिणार आहे तो शब्द आता मी असा लिहिणार आहे बघा. आता इथे काही तुम्हाला माप दिलं नसल्यामुळे तुम्ही फ्री हँड पण करू शकता, कारण तुम्हाला माप दिलेलं नाही. याच्यामध्ये असं काही माप दिलेलं नाही, फक्त एक दिलं आणि हे पेन्सिल किंवा पेन अक्षराने आवडीच्या रंगाने तुम्ही करू शकता. माप दिलं नसल्याने आपण आपल्या फ्री हँड करू शकतो. आता मला आवडतो कसा एकता हा शब्द की एकत्रच आवडतो. आधी अशी आउटलाईन काढून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने मला काढायचं आहे. आता मी त्याला रंगाने रंगवून घेतो. त्याच्याकडे मला ब्रशची आवश्यकता पडेल. याच्यामध्ये ब्रश, स्केच पेन तुम्ही काही पण वापरू शकता. आता एकता म्हटल्यानंतर मला हे रंग घेऊ शकते बघा.
तर याच्यामध्ये मी प्राथमिक कलरचा वापर करतो. मग हे प्राथमिक रंग जे एकत्र आले ते दाखवतो. अशा पद्धतीने आपण इंटरमिडिएट, एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या दोन्ही विषयाचे आपण पेपर बघितलेले आहे. हे बघा, एलिमेंटरीमध्ये प्रश्न क्रमांक पहिला अविभाग 4 सोडवलेले आहे. 5वा आपला वाटला सोडू शकतो, कारण 4च प्रश्न सोडवायचे असते. हा 5वा जास्त सोडवला म्हणजे एका समजा 4पैकी कोणत्या एखादी आपला प्रश्न बिघडला तर हे त्याच्याऐवजी याला मार्क मिळू शकते. आणि शेवटी अक्षरलेखन आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा इंटरमिडिएटमध्ये सुद्धा 3 प्रश्न सोडवायचे असते. आपण एक 4था एक्स्ट्रा सोडू शकतो, परंतु त्याच्यामध्ये हे घन आवश्यक आहे. हे आणि हे नाव हे आवश्यक आहे, तरच तुमचा पेपर परिपूर्ण होईल. अन्यथा तुम्ही पेपरमध्ये नापास होऊ शकता, कारण हे आवश्यक आहे. विभाग ब सोडवणे फार आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.